म्हणायचे की ज्या सीतेचं 12 वर्ष प्रभूच्या सानिध्यामध्ये गेले तिला सुद्धा संत लक्ष्मण ओळखता आला नाही आणि ढोंगी साधू रावणही ओळखता आला. आपलं तर चांगल्या माणसाच्या सहवासातही आयुष्य नाही, आपल्याला काय ओळखता येईल. आणि उगीच म्हणतो मी याव करील मी त्याव करील. म्हणून तुकोबारायांनी शब्द पुढे घातले, शाब्दिकाचे काम. तो वकील असेल, डॉक्टर असेल, त्याच्या क्षेत्रापुरता तो श्रेष्ठही असू शकेल. तू खऱ्याची खोटी आणि खोट्याची खरी केस वकील करूही शकेल. डॉक्टर एखाद्याचा रोग घालूही शकेल, म्हणून काय तो बहुरोग पार करू शकेल असं मात्र नाही. तो जरी प्रोफेसर असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, त्याच्या क्षेत्रापुरता तो तेवढा हुशारही असेल, म्हणून काय परमार्थातलं त्याला ज्ञान असेल असं मात्र म्हणतो. परमार्थातलं ज्ञान आणण्यासाठी संतांची भेट, साधूची भेट, अशा एखाद्या विभूतीची भेट व्हायला आणि त्यांच्या चरणावर ज्या दिवशी ज्या क्षणाला आपण जाऊ आणि त्यांचा वरद हस्त ज्या क्षणाला मिळेल, म्हणून तर तुकोबारायाला म्हणावं लागलं, सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाय. म्हणजे त्यांच्यासाठी असं म्हणतात की परदेशात 50-60 वर्षापूर्वी सत्य घटना घडली. परदेशातला अरिस्टाईन म्हणून एक वैज्ञानिक पुण्यात खर्च सुद्धा आगाऊ दिलेला आहे. म्हणजे आपण त्यांचा खर्च देऊन टाकू. म्हटलं खर्च ज्यांनी दिला त्यांचा खर्च तुम्ही देऊन टाकाल, पण जी लोक समाज जेवढे श्रोते जमलेले त्यांचं काय, त्यांची केवढी निराशा होईल. तुमची अडचण काय तेवढी सांगा. तोडणारे माझं एवढं डोकं दुखतंय ना, मला अजिबात व्याख्यान देता येणार. म्हटलं तुम्हाला व्याख्यान देता येणार नाही ना, मग एक काय. म्हटलं काय, तुमचे कपडे मला दे, माझे कपडे तुम्ही. अरे म्हटलं तुला हे जमेल का सगळं. म्हटलं अहो इतके दिवस तुमच्या पिशव्या वागवतोय, 2 तास समाजाला खेळवून ठेवायला काय एवढं काय विशेष आहे का. खेळवून ठेवायला एवढं अवघड आहे. तो म्हटलं म्हणतोय बिचारा, चला याचे कपडे त्याला, त्याचे कपडे याला. आणि पुण्याला परत गाडी सुरू झाली. जिथं व्याख्यान होतं इथं लोक वाटच बघत होते, व्याख्यानाची वेळ झाली, अजून का महाराज येत नाही, अजून का महाराज येत नाही. आणि जशी गाडी उभी राहिली तशी त्याच्यावर एकदम झुंबड पडली. आता समाजाने काय विचार करावा. ज्याचे कपडे चांगले तो वैज्ञानिक, म्हणून जसं कपडे चांगले म्हणून त्याच्यावर हारावर हार पडायला, आणि जसे हारावर हार पडायला लागले, ज्याचा कधी सत्कार होत नाही त्याचा असा कधी सत्कार झाला तर त्याला उरळून जात. तुम्ही बघा लग्न कार्यामध्ये ज्याचा कधी सत्कार होत नाही आणि नेमका लग्न कार्यात झाला ना, नारळाची शेंडी धरतो सगळ्या समाजात निर्मित चालतो, माझा सत्कार झाला, माझा सत्कार झाला. म्हणजे ज्याचं कधी होत नाही त्याला उरळून जातं. ज्याचा नियमित होतं ते असं घेतं ना असं ठेवून देत, त्याला काय त्याचं शिवाशिवाय वाटत. आणि मग हे छाती काढत काढत व्याख्यानाच्या जागेवर आलं आणि व्याख्यान द्यायला उभं राहिलं. आणि व्याख्यान द्यायला उभं राहिल्यावर एवढं अस्खलित व्याख्यान दिलं की समोर वैज्ञानिक बसलेले, खरे वैज्ञानिक खाली बसलेत आणि खोटे वैज्ञानिक व्याख्यान द्यायला उभे राहिले. आजही परिस्थिती तशीच. खरे वैज्ञानिक खाली बसलेत आणि खोटे वैज्ञानिक व्याख्यान द्यायला उभे राहिले. आज तीच परीक्षा चाललेली. आणि त्याप्रमाणे त्यांनी इतका सुंदर बोलला, खाली बसलेले वैज्ञानिक सुद्धा म्हणायला लागले, अरे मी चांगला असतो तरी इतका सुंदर बोललो नसतो, एवढं उत्कृष्ट व्याख्यान केले. आणि मग 1.5 तास त्यांनी व्याख्यान केलं. मग टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्याच्या खोलीमध्ये ते वैज्ञानिक जात असताना 2 वैज्ञानिक त्यांचं व्याख्यान ऐकायला आले. पुणे शहर म्हणजे येड्या गावाल्याचं नव्हे, ते विद्येचे माहेरघर आहे. अशी सुशिक्षित लोक आली आणि ती जाता जाता म्हटली, महाराज तुमचं व्याख्यान इतकं सुंदर झालं, इतकं आवडलं, पण 1-2 शंका आहेत, विचारू का. म्हटलं शंका विचारायच्या, चला माझ्या खोली. हे घाबरतच कधी कधी खोट्या माणसासमोर सुद्धा खऱ्या माणसाला चाचर भरतं. आणि कसे तरी ते घाबरत त्याच्या खोलीत गेले आणि खोलीत गेल्यानंतर म्हणले विचारा तुमचे प्रश्न. त्यांनी घाबरत प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यावर म्हटले तुम्ही कुणाला प्रश्न विचारता, कुणाला शंका विचारता. मग तो हे एकदमच घाबरले. म्हणले जग प्रसिद्ध वैज्ञानिकाला आम्ही प्रश्न विचारतो, मग पुन्हा प्रश्न विचार. मग यांनी पुन्हा म्हटलं या अर्धे घाबरले, कसं तरी आटकळत 2 शंका विचारल्या, 2 प्रश्न विचारले आणि मग ते वैज्ञानिक एवढे खवळले ना. म्हटलं मूर्ख कुठले, एवढी तुम्हाला सारी अक्कल नाही. ते तर एकदमच घाबरले, आता मारतो की काय. म्हणजे एवढी सारी अक्कल नाही, असे क्षुल्लक प्रश्न विचारून तुम्ही माझा अपमान करता. अशा क्षुल्लक प्रश्नाची उत्तर तर माझा हा गडी सुद्धा देईल, त्याची उत्तर. आपल्याला कळलं म्हणायचं समाजाने काय विचार करावा. ज्याचा गडी जेवढा हुशार तर खुद्द वैज्ञानिक किती हुशार. जर समाजाला वैज्ञानिकच ओळखता येत नाही तर त्यांना संत काय ओळखता येणार. संत तर त्याच्या पुढची पाहिजे. म्हणून शाब्दिकाचे काम
वरून वरून संत कोणालाही ओळखता येईल, पण आतली संत ओळखणं फार अवघड आहे. किती अवघड आहे? त्यांच्या अंतरंगाची लक्षणं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितली बघा. आसक्ती, अदंभित्व, अगर्वता, अनन्यता, म्हणजे अशी 18 लक्षणं 13व्या अध्यायामध्ये सांगितली. त्याची पहिली 3 फक्त आपल्याला कळण्यासाठी सांगतो. पहिलं लक्षण सांगितलेले अमानित्व, त्याला काहीच मान्य नसतं. सत्कार केलेला त्याला मान्य नसतो, त्याचं कौतुक केलेलं मान्य नसतो, समाजापासून तो अलिप्त राहिलेला असतो आणि समाजामध्ये तो कधी मिरवायला मागत नाही. समाजाने आपल्याला वेडच समजावं अशी त्याची भूमिका असते. समाजाने आपल्याला दगड मारावी अशी त्याची भूमिका असते. समाजामध्ये तो कधी मिसळत नाही, कारण समाजामध्ये मिसळलं तर समाज डोक्यावर घ्यायला लागतो. म्हणून एवढं त्याचे तो कधी लौकिकाला किंवा प्रसिद्धीसाठी तडफडत नसतो. आणि हे लक्षण ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील 188, 189, 190, 191, 192 आणि 193 क्रमांकाच्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, पूज्यता डोळा न देखावी, सो कीर्ती कानी न ऐकावी, हा अमुक ऐशी न हवी, शेची लोका, ते तर सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेची साठी नमस्कारिता, वाचस्पती चेणी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडी वे माझी दडे, मही मे भेणे, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडीने, लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रावरी उबगू, उगेपणी चांगू, अति बरू, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयेची न धरावी, ऐशी ऐशी जीवी साडवू. हे पहिलं लक्षण ज्ञानोबारायांचं आहे. ज्ञानोबारायांनी दुसरं लक्षण सांगितलंय अदंभित्व. त्याच्याजवळ दंभित्व म्हणजे दंभ नसतो. कसा म्हणजे त्याचं रूपक आहे का आपल्या लक्षात येईल. खट्याळ गाय जशी पाना चोरते, वेशा जसं आपलं वय लपवते, श्रीमंत जसा प्रवासात श्रीमंती लपवतो, कुळवधू जशी आपले अवयव झाकते, शेतकरी जसा शेतामध्ये बीज झाकतो, त्या न्यायाप्रमाणे या हाताने केलेलं दान या हाताला सुद्धा कळू देत नाही. म्हणजे आपण केलेलं कुठलंही कार्य तो आपल्या मुखाने कोणालाही सांगत नाही. हे दुसरं लक्षण ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील 202, 204, 205, 206 आणि 207 क्रमांकाच्या ओळीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, तरी अदंभित्व ऐशे, लोभियाचे मन दैशे, जीव दावी परी नुमशे, ठेविला ठाऊ, खडाने आला पाना, का पळवी जेवी अर्जुना, का राहे पणंगणा वडीलपणे, आडू आतुडे आडवी, मग आड्यता हरवी, ना तरी कुळवधू लपवी अवयवाते, नाना कृषी वळू आपुले, पांगुरवी पेरिले, तैशे झाकी निपजले दान पुण्य, किंबहुना स्वधर्मी थोरू, अवसरी उदारू, आत्मचर्चे चतुरू, एरवी वेडा. हे दुसरं लक्षण. आणि तिसरं लक्षण ज्ञानोबारायांनी सांगितले ते अहिंसा. आपल्याला फक्त एवढीच अहिंसा माहिती. एवढी अहिंसा बरीच लोक म्हणतात आम्ही ना त्याचा अजिबात विचार करत नाही, आमच्या घरी कधी तसं होतच नाही, पण डाब्यावर गेल्याशिवाय मात्र राहत नाही. मग होत नाही याला म्हणण्याला काय किंमत. बरीच लोक म्हणतात आमच्या घरात ना अजिबात नाही बघा, आणि रोज दिवस डाब्यावर जेवायला तिथं काही दुसरं काय असतं. वर फक्त सालसूदपणे बोर्ड लावलेला असतं, शाकाहारी आणि मांसाहारी. आता त्याच्यातले काय आपण घ्यायचं देव जाणीला. जे आपलं खाद्य नाही तीच लोक खायला जास्त चमचमीत खाणं म्हणून वापरायला लागलेले. आता त्याच्याबद्दल बोलणे चुकीचं आहे, ते जाऊ द्या. ज्ञानोबारायांनी तिसरं अहिंसा नावाचं लक्षण सांगितलेले. रूपक पहिलं आहे, पाण्याच्या स्थिरपणाला धक्का न लावता, पाण्याच्या स्थिरपणाला धक्का न लावता, पाण्यावरचे तरंग न मोडता, हळू पण वेगाने बगळा जशी पावले टाकतो, किंवा कमळातील केशर दुखवतील या भीतीने भुंगा जसा कमळावर पाय ठेवतो, त्या न्यायाप्रमाणे या वातावरणातील जीवजंतू दुखवतील या भीतीने तो हळूवार पावले टाकून चालतो. हे त्याचं तिसरं लक्षण. तरी तरंग नोलांडितू, लहरी पायान फोडितू, सांचुलनू मोडितू पाणी याचा, वेगे आणि लेसा, दिठी घालुनी अभिसा, दडी बकू दैसा पाऊल तुये, का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुटुंबेल केशरे या शंका, तैसे परमानुगा गुंतले, जाणूनी जीव स्थानुले, कारुण्या माझी पाऊले लपुनी चाले, ते वाट कृपेची करीतू, ती दिशाची स्नेहा भरितू, जीवातळी अंतरितू आपला जीव. हे त्याचं तिसरं लक्षण. अशी ही
साधूची 18 लक्षणं ज्ञानोबारायाने 13व्या अध्यायामध्ये सांगितली. म्हणून ती लक्षणं ज्याच्या ज्याच्या जवळ 18 पैकी एक आलं त्याला साधू कळायला सुरुवात होईल. आपल्या जवळ जर एकही नसेल तर साधू आपल्याला कळेलच कसं. मग आपण कोणाच्या नादी लागतो आणि मग त्याच्या अनुभव आल्यानंतर आपण त्याला रामराम ठेवतो. साधू जवळ ही 18 लक्षणं असावी. 18 पैकी आपल्याला एक जरी कळलं, एक जरी आपल्या जवळ आलं तर मग आपण साधूचा हळूहळू शोध घेऊ शकतो आणि साधू जवळ जाऊ शकतो. मग ही 18 लक्षणं नसणारा किती शब्दज्ञानी असेल, पंडित असेल, एका शब्दाचे 10 तुकडे करणारा असेल तरी शाब्दिकाचे काम नाही येत. आणि ते कसं, शाब्दिकाचे काम का नाही हे कळावं म्हणून आमच्या तुकोबारायांनी गोड दृष्टांत दिलाय. तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आपले कीर्तनाची वेळ जवळजवळ बरीच पुढे वाढल्यामुळे थोडंसं जरा आवर्तही घेणं गरजेचं आहे. पण मी शेवटच्या 2 चरणाचा अर्थ सांगितल्याशिवाय कीर्तन संपवणार नाही. थोड्या वेळात का होईना, अर्ध्या मिनिटात 2 मिनिटात. तुकोबाराय इथं म्हणतात, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामदे. आता शहरी लोकांचा एवढा संबंध येत नाही पण खेडेगावामध्ये संबंध येतो. किती दुधाळ जनावर असेल तरी
त्या जनावराला कामधेनूची सर येणार नाही. कामधेनूचं वैशिष्ट्य, कामधेनू स्वतःवर आलेला कुठलाही जरी आधार असेल तर स्वतः निवारण करण्याची ताकद कामधेनू जवळ असते. नंबर 2, आपल्या मालकावर जर संकट आलं तर त्याचं निर्धारण करायची ताकद कामधेनू जवळ असते. आणि नंबर 3, आपल्या स्वतःवर संकट आलं तर त्याचं सुद्धा, आपलं स्वतःचं रक्षण करायची सुद्धा ताकद कामधेनू जवळ असते. मग आता आपण इकडं बघ, जर्सीने जरी 50 लिटर दूध दिलं तर जर्सी जवळ ताकद असते. आजारी पडलं तर लगेच डॉक्टर घेऊन यावा लागतो, नाहीतर तिचा काय भरोसा नाही. मग आता तिची ताकद आजारी पडलं तर नाही. बरं, आपल्या मालकाचं संरक्षण करायचं तिला जमतं का? अहो, मालक टाकेल तेव्हा ती खायला लागते, तर मालकाचं संरक्षण तिच्या ज्याने करत. तिचं संरक्षण करता येत नाही, मालकाचं संरक्षण करता येत नाही. बरं, आपलं जीवन जगायची ताकद तिच्या जवळ आहे का? कारण का नाही? ही जर्सी जर गाय, आपण शहरातल्या माणसांना माहित नसेल कदाचित, पण खेडेगावातल्या माणसांनी जर्सी गाय जर बघितली ना तर दिसायला ती 20 रुपये. बरं, हे जनावर आहे ना, कधी हुंबरावं त्याला रात्रही कळत नाही, दिवसही कळत. कधी हुंबराचं, बरं किती खावं हेही त्याला कळत नाही. टाकेल तवर खातात, टाकेल तवर खातात. बरं, काय खावं हेही त्याला कळत नाही. मग कोणते आपल्या पुढे येईल ते खात. मग मला सांगा बरं, ज्याला काय खावं हे कळत नाही, किती खावं हे कळत नाही, कधी हुंबरावं हे कळत नाही, तर त्याचं दूध खाणाऱ्याला काय कळेल? बघा, वजाचं त्याने ठरवलं. आपण एवढंच म्हणतो आम्हाला गवळ्याकडून दूध आहे, गवळ्याकडे दूध आहे. आता गवळी दूध देत असतो, आता गवळ्याकडे दूध जर्सीच. आता जर्सीचं दूध म्हणजे त्याला काही कळत नाही, कधी हुंबरावं. म्हणून आपण शब्द बदललाय बघा. इकडे शहरात आलं की नाही कोण जाणे, पण खेडेगावात शब्द आला. ज्याला आपल्या घरातल्या एखाद्याला काही कळत नसेल ना, तर त्याचे आई बापच म्हणतात आमच्या घरातले हे जर्सी. त्याला काय आई कळती का बाप कळतोय? जर्सीच ते. त्याला काय खावं हे कळत नाही म्हणून डाब्यावर जर्सीच ते. किती खावं हे कळत नाही म्हणून जिथं डाबा दिसत तिथं वळते, जर्सीच ते. आपणच त्याला नाव ठेवले. म्हणजे जर्सीचं दूध खाणाऱ्याला काय कळेल? एखादा पण आम्ही म्हशीचं दूध खातो. आमचा गवळी सांगतो का माझ्याकडे म्हशी आहे, म्हशीचं दूध. मग म्हशीचं दूध, आता म्हशीचं टोंग काय लय शान असतं का? बघितलं का? ते तर डांबरी रोडनी तर चाललं ना, मधल्या पट्ट्यावरून चालतं. मागून आरटीओच्या बापाचा बाप आला ना, हॉर्न वाजून दमला ना, तर याची काय ताकद आहे बाहेर जायला? आरटीओला म्हणतो तिकडून जा, पण मी नाही हलणार. आता आरटीओ तिकडून जाईल, पण ट्रकवाला काय त्याला खेटून ट्रक लावतो, हॉर्न दाबून दाबून दमून जातो, वैतागतो. आता ट्रकचा ड्रायव्हर तो, ते काय एसटी ड्रायव्हर आहे का म्हणून बाजूने गेल? ट्रकचा ड्रायव्हर ते एवढं त्याला खेटून लावतो, केबिन मध्ये काठी काढतो, खाली उतरतं, त्याला दबा 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 10-5 मारतं आणि मग हे टोंग माग बघते काय चाललंय भारतात. एवढं हुशार. दुसऱ्याचं जर गणित केलं याला आरटीओ कळत नाही. तिसरं गणित केलं तर याला अद्यापर्यंत चरकशीमध्ये कुणी स्वीकारलं नाही का? बघितला टोंगा कधी तर? रिंग मास्टरला विचारलं, रिंग मास्टर म्हणतात कितीतरी रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले, पण त्यांना रेडा शिकवता आला नाही. मग आपण कशाला त्या फंदात पडतो? म्हणून सर्कसवाले त्याचा विचार करत. मग याला बरं, सकाळचा जर एखाद्याला प्रयोग करायचा असेल तर बघ, हे टोंग जर सकाळी सोडलं ना धार काढायच्या वेळेस, तर ज्या सोडणाऱ्याला पहिला हुंदका देतो, त्याला त्याच्या आईच कळत. मग ज्याला आई कळत नाही, ज्याचा स्वीकार सर्कसवाले करत नाही, ज्याला आरटीओ कळत नाही, ते काही लय बुद्धिमान का? पण अशाही येड्या रेड्याला, अशाही येड्या रेड्याला आमच्या ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ दुधांचा हरविला, शांती रूपी प्रगटला. किंवा मैशीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालविणे भिंती बैसोड्या. मग संतांचं सामर्थ्य केवढं? मग एवढं संतांचं सामर्थ्य आहे. म्हणून किती दुधाळ जनावर असेल तरी त्याला कामधेनूची सर येणार नाही. तसा किती पंडित माणूस असेल, वाचस्पती असेल, पंडित असेल, किती डबल ग्रॅज्युएट असेल, म्हणून काय त्याला संत कळेल असं नाही. मग संत कळण्याचा एकमेव उपाय तो अभंगाच्या तिसऱ्या
चरणामध्ये तुकोबाराने उपाय सांगितले. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच मैमान येईल कळ. आपल्या समाजामध्ये वावरायला किंवा व्यवहारामध्ये एक म्हण आहे. ती म्हण जरी आपण डोळ्यासमोर आणली तरी आपल्याला संत कळेल. म्हण काय? पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा. तसंच संतांचं 18 लक्षणापैकी एक लक्षण जरी अंगी आलं ना तरी आपल्याला संत कळायला लागते. आणि संतांजवळचे गुण जर गुणापैकी एखादा गुण जरी आला तरी आपल्याला संत ही विभूती किती महान आहे हे कळते. संत आपल्याला आपण आलो कुठून आणि जाणार कुठे याची ओळख करून देतात. म्हणून स्वामी विवेकानंदांनी गोड एक चिंतन सांगितलेले बघा. संत आपल्याला आपल्या मीची ओळख करून देतात. मी म्हणजे काय? आपण फक्त मी म्हणजे मी, हा सोमाची गोमाची कापसे. मी म्हणजे डोंगराव पर्वतावर टेकडे. मी म्हणजे काहीतरी वेगळीच आहे. जिथून आला तिथं जाणं त्याचं नाव. याच्यामध्ये आपल्याला चालवणारी, बोलवणारी, चालवणारी जी शक्ती आहे त्याचं नाव आहे मी. म्हणून स्वामी विवेकानंद म्हटले आय एम ए स्पिरिट. म्हणजे ही मी नावाची एक ज्योत आहे. ती 3.5 हाताच्या शरीरामध्ये राहते. 3.5 हाताचं शरीर मरतं पण मी नावाची शक्ती कधी मरत नाही. आय एम ए स्पिरिट लिव्हिंग इन अ बॉडी. अ बॉडी विल डाय बट आय शॅल नॉट डाय. मी नावाची वस्तू कधी मरत नाही. ती फक्त या शरीराचा त्याग करते आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करते. त्यालाच आपण जन्म मरण म्हणतो. पण ज्याच्यातून ज्याचा त्याग करते तिथली लोक रडत बसतात आणि ज्याच्यामध्ये प्रवेश करते तिथली लोक पेढे वाटत असतात. मग आपल्याला काय कळलं? आपण फक्त जिथून मेले ना आता त्याचे तिथं नातेवाईक वेगळे, इथं नातेवाईक वेगळे. कदाचित तो इथं ब्राह्मण कुळात असेल तर इथले त्याचे नातेवाईक वेगळे. तिथं तो वैश्य कुळामध्ये गेला तिथे नातेवाईक वेगळे. पुढे दुसऱ्या याच्यात तो शूद्रामध्ये गेला तिथं नातेवाईक वेगळे. पण जीव तोच की नाही, अंश तोच की नाही. मग तो वेगवेगळ्या याच्यात फिरतोय. म्हणजे हा ब्राह्मण, हा वैश्य, हा क्षत्रिय, हे कुणी केले? आपण. जिथं आलाय ना तिथल्याच लोकांनी ठरवलं आम्ही कामुक आहोत. पण संतांच्या चरणावर जा, लोटांगण घाला, आशीर्वाद मिळू द्या, कृपादृष्टी मिळू द्या, मग कळेल आपण कुणीच नाही. आपण फक्त त्या भगवंताचा एक अंश आहोत. आणि तो अंश कळण्यासाठी या महान विभूतीच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि तो आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याजवळ जे पाहिजे ते ज्ञानोबारायांनी 2 दृष्टांतातून सांगितले. पैकी पहिला दृष्टांत आहे पाण्याचा आणि दुसरा दृष्टांत आहे फळांचा. पाणी किती उंच डोंगरावर पडू द्या ते खाली तळाला येऊन साचणार. तसं झाडाला किती फळं लागू द्या ते काय वर मान करणार नाही, ते जमिनीकडेच झुकणार. तसा माणूस किती पंडित असू द्या तो खाली झुकून संताकडे गेला तर त्याचं कल्याण. पण छाती काढून गेला तर समजायचं साबरी वाढीन नल्या सरळा आतू पोकळा ना. साबरी वाढील नल्या सरळा आतू हळू न पोकळा. जैसे शेळी झाले गळा. शेळीच्या गळ्याला असतं ना ते, त्याच्यात दूध येतं का? आपण त्याला गणून म्हणतो. शेळीच्या गळ्याला असतं त्याच्यात दूधही येत नाही आणि चढ म्हणूनही त्याचा उपयोग होत नाही. बांबूचा कशालाच उपयोग होत नाही. पण बाकीची बघा फळांनी लगडलेली झाडं भूमिका दुखतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात जैसे उंची उदक पडिले ते तळवटीवरी उगेले, तैसे नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभावची तयारता. का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे भूत मात्र असे का हलावती ते. आणि ही नम्रता ज्याच्या जवळ आहे त्याच्यावरच कृपा होत असते. आपण बरेच वेळ मी साधूला जर अमकं दिलं, एवढं बक्षीस दिलं आपल्यावर कृपा होईल. नम्र नसेल तर कृपा होणार नाही. तुमचं ते देणं तोपर्यंत स्वीकारेल जोपर्यंत तुमच्यात नम्रता येत. आपण कोण आहोत हे विसरणं म्हणजे खऱ्या अर्थाने नम्रता. हा नम्रतेचा गुण. दुसरा प्रेमाचा गुण. त्यांच्याजवळ नम्र होऊन जायला हवं. आपल्याजवळ त्यांच्याजवळून काहीतरी घेण्यासाठी विनय असावा. विनय हेच अखंड गर्वता होऊन यासाठी त्या ते विनय हेच संपत्ती. ते जे जे मंत्री अर्पिती ते माझ्या हातात आहे. एवढा विनय होऊन त्यांच्या जवळ गेलं तर आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करून घेता येईल. मग आपलं कल्याण करून घेण्यासाठी एवढं विनयाने त्यांच्या जवळ जाण्यासाठी एक तरी लक्षण आपल्या जवळ असलं पाहिजे. आणि ते नम्रता नावाचा गुण किंवा नम्रता नावाचं लक्षण जर असेल तर आपण साधू जवळ जातो, विनय करतो आणि त्यांना काकुळतीला येतो. आणि काकुळतीला आल्यानंतर किती जरी विरोधक असला तरी तो त्याचं काम केल्याशिवाय राहतो. म्हणून काकुळतीला येऊन त्यांच्या जवळ जावं. आणि मला तर त्याच्याही पुढे जाऊन सांगायचे, आमच्या स्वामीच्या सानिध्यात बरीच मंडळी येऊन गेली असते. पण स्वामीच्या सानिध्यात जर आलेली मंडळी
स्वामीजीच्या इतकं मौन जर धारण करत नसतील तर त्यांच्या सानिध्यात जाऊन उपयोग तरी काय? आपण काही विचारलं तरच ते बोलतात, आपण काही शंका विचारला तरच ते बोलतात. आम्ही मात्र त्यांच्यापासून बाहेर गेलो का वाचाळ बडबड सुरू करतो. मी एवढं केलं, मी एवढं केलं, मी एवढं हुशार, इतक्या वेळा मी स्वामीजीकडे गेलो, इतकं त्यांना विचारलं आणि मला स्वामीजी बद्दल एवढं माहितीये, एवढं माहितीये. अरे ज्याच्याबद्दल माहितीये त्यांनी काहीच सांगितलं नाही तर तुला काय डोंबलं माहिती? मग हे सांगणं म्हणजे वाचाळ बडबड. ही वाचाळ बडबड जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कशी काय कृपा करतील? ते म्हणतील ये आणि जा, ये आणि जा. काही म्हणतात 10 वर्षे हेलपाटे घातले, 10 वर्षे हेलपाटे घातले. एक बाई विचारायची, मी वर्षभर मी तुमची सेवा करते, मला अनुग्रह नाही. आणि ती बाई 3 महिने आले तर तिला अनुग्रह केला. त्या यांनी त्या विभूतीने उत्तर काय दिलं माहिती? विभूतीने उत्तर एवढंच दिलं की बाई वर्षभर येते, वर्षभर आली तरी तिच्यावर अनुग्रह नाही आणि ही 3 महिन्यात आली अनुग्रह. म्हणलं तर खरं सांगू का बाई, ज्या बाईची भांडी बायांचं म्हणते का, जी भांडी कमी खरकाटी आहेत ना ती जड्डीची पहिली घासून मोकळी करतात आणि जी जास्त खरकाटी आहे ना ती भिजवत ठेवतात. जास्त खरकाटी ती उदाहरणार्थ बेसनाचं पातेलं किंवा तवा ह्या सगळ्याच्या शेवटी मग त्याला कौल बिऊल लावून आताची तर भीम त्याच्यावर काही परिणामच करीत नाही. आणि ते सगळी भाजी त्याच्यात केलेली आहे, बेसन त्याच्यात केलेले आहे, हे काळं कुट्ट खाली झालेलं पातेलं त्याला भिजवत ठेवायचं आणि सगळी भाजी घासून झाली ना मग त्याच्यावर हात फिरवायचा. 1दा नाही, 2दा नाही, 3दा असं. मग तो म्हटला, बाई खरं सांगू का, तुमचे वर्षभर सेवा केली ना पण तुमचे भांडी एवढी कळकटलेली आहेत ना त्याला अजून वर्ष लागेल तरी पण अनुग्रह करता येणार. पण त्या बाईची लगेच 3 महिन्यात स्वच्छ भांडी होती, तिने दट्टीशी ती स्वच्छ केली, मी लगेच अनुग्रह करून टाकला. आता तुमची भिजवत ठेवली कवा ती स्वच्छ होतात कोण जाण. तसे स्वामीजी म्हणतील, आता तुमचे हे हेलपाटे म्हणजे भिजवत ठेवले कवा स्वच्छ होते कोण जाण. आणि आता एकदा स्वच्छ झालं, नम्र झालं का आपलं कल्याण ठरले आणि ते कल्याण व्हावं म्हणून तर आपण एवढा त्यांचा मोठ्ठेव साजरा केला. आणि मोठ्ठेव साजरा करणं यदा कदाचित पैसा गोळा करणं सोपं आहे, अनुग्रह होणं तितकं सोपं नाही. अनुग्रह म्हणजे आपल्या मनाची आपली सगळी तयारी व्हायला पाहिजे आणि मनाची तयारी म्हणजे काहीतरी त्याग पाहिजे. त्यांनी दाखवून दिले, मी वयाच्या 18व्या वर्षापासून त्याग केलाय आणि आपण त्यांचे दर्शन घेऊन साधाच नवरा बायकोचाही त्याग करत नाही. तिला सोडून कसं येऊ, तिला सोडून कसं दर्शनाला येईल. आता तिला सोडून दर्शनाला यायचं तर दोघांनी घेऊन आल्यावर ते दर्शन खरं ठरते का? जे आले त्यांनी बघा जरा आपल्याकडे विचार करू. बरोबर गेलं ना त्यांच्या त्याच गप्पा, तिथपर्यंत गेलं ना त्यांचं तेच पालू. तिने म्हणावं पोराला घ्या ना, पोराला घ्या ना. आता त्याला वाटतं आता बरोबर आणलं म्हणजे घेतल्याशिवाय गत्यंतर नाही घ्यावं, इथं पुढं भांडत आणि तिथं आपली फक्त पर्स सांभाळत असते, पुढं माग पुढं माग पुढं, पर्स शिवाय ती दुसरी काही करत असते. आणि हे आपलं पोरही सांभाळायचं, तिला रस्ता दाखवते. तिथपर्यंत गेलं ना आणि जरा काही हे बोलायला गेलं ना तुमचं असत, आता तुमचं असत म्हटल्यावर आता तेवढ्यातच हे गप्प बसू. म्हणून शहाणे पुरुष ना पुढं विभूतीकडे जाताना असं काही करत नाही. ते म्हणतात आपलं आपलं जाऊन यावं, याच्यासाठी आपण सेपरेट एखादा वेळ काढू. पण आपल्या आता जग बदलतोय म्हणतात, जग बदललं मग असं पुढं असते का, असं नसतं. तर आता त्याचं माफ करावं असं. पण कुणी बी बघा, आपला मुलगा जरी बरोबर असेल, भाऊ बरोबर असेल, पत्नी बरोबर असेल, आपल्या कुटुंबातलं कुणी बरोबर असेल तर आपल्याला जे साध्य करायचं ते शक्य नाही. मग आपण याच्यापैकी कशाचा तरी त्याग केल्याशिवाय ते साध्य होईल का? त्यांनी सगळ्या संसाराचा त्याग केलाय, आई वडिलांचा त्याग केलाय, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवले आणि आपण साध्या संसारातल्या 4 तासात त्याग करू शकत नाही का? आणि तो केला तर नक्कीच स्वामीजी आपले, आणि नाही केला तर मग फक्त स्वामीजी पर्यंत जाण्यासाठीच आपण आहोत, पुढचे स्वामीजी आपले नाही. आमच्या गावामध्ये तर ते इतक्या वर्ष वास्तव्य करतात पण आम्हाला सुद्धा त्यांची एवढी महानता कळली नाही. आणि आम्हाला सकाळी आल्यापासून आमची तीच चर्चा, त्यांचा कार्यक्रम पत्रिका आल्यापासून आपल्या गावात एवढी महान विभूती असून आपल्याला त्याची जाणीव नाही. ज्यांना जाणीव झाली त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केलाय आणि आपण त्यांच्या सानिध्यात राहून सुद्धा आपल्याला ते कळले नाही. आता तरी आम्ही रात्रीच मीटिंग घेतली तर त्याच्यात आमचा विषय निघला की आपण आता तरी आपण थोडंसं आपल्या विभूतीला जरा मान देऊया. पण त्यांनी ती सोय बी केली आणि सोय केली त्यामुळे सगळ्यांना निघता आलं. वास्तविक आज 26 जानेवारीचा दिवस, त्यामुळं निघायला थोडंसं लोकांना टाइम दिला, त्याप्रमाणे गाडी वेळेत आली. आम्ही गाडीत आमची 5-6 लोक
जिज्ञासेने आलेले आध्यात्मिक प्रश्न असतील ते त्यांनी स्वामीजींना विचारावे, स्वामीजी त्याची उत्तरं देतील. मात्र एक निश्चित की प्रश्नही आध्यात्मिकच असावेत एवढा कटाक्ष पाळा. झाल्यामुळे एक प्रकारचं आकर्षण सारखं निर्माण होतो. त्या निर्माणात आपण विसरून जातो की आम्ही कोण आहोत, काय आहोत याला विसरतो. आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला लगेच आपली जाणीव होती की मी पुन्हा संसारी आहे. तो संसारी असतो म्हणजे संसाराचा अखंड व्यवसाय माझ्या पुढे येतो आणि मी विसरून जातो. त्याच्याकरता उपाय आहे त्या सान्निध्याचं स्मरण सतत करणं. जो 2 मिनिटाचा आपल्याला सान्निध्य मिळतो त्याचे मठाचा किंवा इतर गोष्टींचा जो शुद्धीकरण केलेला वातावरणाचा जो प्रभाव आपल्यावर येतो त्याचा सतत स्मरण केला तो कालांतराने आपण सुद्धा बाहेर राहून सुद्धा त्याला आपण विसरू शकतो. संसाराच्या मायातून बाहेर होऊ शकतो. नेक्स्ट एक प्रश्न बरेच जणांनी विचारलेला आहे की संपूर्ण शरणागती म्हणजे काय, टोटल सरेंडर कशाला म्हणावं? टोटल सरेंडरचा अर्थ, कारण शब्द थोडासा एक विचित्र आहे. तो टोटल सरेंडर म्हणजे आपण काय आपलं एकदम लोटांगण घालायचे असं नाही, किंवा आपण जे काय करतो ते सर्व सोडायचे असंही नाही. आज मी जो करतो ही जो भावना माझ्या आत जो रुजलेली आहे ही आजची नाही आहे, अनेक जन्मांतरीची आहे. मनुष्य एका जन्मात येऊन इथपर्यंत पोहोचलेला नाही. त्याला अनेक, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बहुत सुकृतांची जोडी, तो हा जो सुकृत जो आहे हे बहुत आहे, हा एका जन्माचा नाही. तसा हा माझ्या अंगात जे काही भिनलेला आहे, जे काही रक्तात माझे जे दोष पडलेले आहे ते एक जन्माचे नसून अनेक जन्माचे आहे. आणि ते मी अजून काढू शकलो नाही. ते जर काढण्याचा मी प्रयत्न केला की तो काढण्याचा प्रयत्न करणं नाही आहे. तो जो आहे तो जो आहे की मी करतो असं नाही, याचा करता कोणीतरी दुसराच. आणि तो कोण आहे त्याचा शोध घेणं म्हणजे आपण परमात्माकडे जाणं आहे. तो एक निराळा प्रश्न आहे. परंतु मी याचा करता नाही, याच्या करविता कोणीतरी दुसरा आहे. मी मीडियम आहे. हा मीडियम म्हणजे एक प्रकारचा मातीचा पुतळा आहे आणि माझ्याकडून तो काम करून घेतो. ही जाणीव सतत ठेवणं म्हणजे वे टू सरेंडर. आणि ही सतत होता टोटल सरेंडरवर आपोआप होते. करता मी नाही एवढं झाला तर मी कोण आहे तो प्रश्न दुय्यम आहे. कारण एका मनुष्याला हे झालं की आपोआपच तो त्या मार्गात लागेल. मला जर रोग आहे हे कळला मग मी डॉक्टरकडे धावण्याचा प्रयत्न करेल ना. मला रोगच नाही आहे असा जर झाला की मी सुदृढ आहे अशी जर भावना झाली तर माझा रोग माझ्या आता तो बलावत राहतो, तो काही जाऊ शकत नाही. त्यामुळे मी नाही आहे, याच्या करता कोणीतरी दुसरा आहे. तो कोण आहे तो नंतर बघू. पण आज मी नाही आहे एवढी जो भावना झाली, अरे मी नाही आहे, खरोखर मी नाही आहे, या देहावर तर माझा कोणताही अधिकार नाही, या देहाकडून मी कोणतेही काम करू शकत नाही, ही भावना ज्यावेळी होती त्यावेळी आपल्याला सरेंडरकडे जाण्याचा मार्ग सापडतो आणि तिथूनच पुढचे टोटल सरेंडर होते. चांगलं आणि वाईट या दोन्हीचा पण. चांगला जरी असला तरी करता तोच आहे, वाईट असला तरी करता तोच आहे. सीताचा हरण म्हणजे पौराणिक दृष्टीने जरी बाहेरचा झाला, सीताचा हरण सुद्धा भगवंतांनीच करवलं. कारण त्याने एक योजना, जसं आपण नाटक लिहून घेतो तसं तो वाल्मिकीने पहिला एक नाटक लिहून घेतला, त्याप्रमाणे सीताचं हरण व्हायला. त्यामुळे तोही वाईट नाही आहे. बहुतेक तो आमचा उद्धाराकरता केंद्र गेलेला असेल. स्वामीजी, वाईटाचं कर्तृत्व आपल्याकडे, वाईटाचं कर्तृत्व जे आपल्याकडे येत नाही आणि चांगल्याचंही आपल्याकडे.
ज्यावेळी मी असं म्हणतो मी करता नाही आहे, त्यावेळी कोणतेही माझ्याकडे त्याचे जे भाव आहेत नाही. त्याची सजा जे मिळेल त्या देहाला मिळेल, मला मिळणार नाही. म्हणजे समजून तुम्ही जो मी म्हणताय तो आहे तरी कोण? तो प्रत्येकाला माहिती आहे की त्यात नवीन काही नाही. मी म्हणजे माझा अहंकार. ज्या अहंकाराला घेऊन मी आज बोलतो, आता मी इथे बोलतो, हा माझा अहंकार आहे. अशुद्ध म्हणजे अशुद्ध तो निराळाच प्रश्न आहे, पण हा अहंकार सुद्धा एक घातकच आहे. की मी एवढा मोठा विद्वान आहे त्यात की माझ्याकडे प्रश्न विचारले जातात आणि मी उत्तर देतो, हा सुद्धा एक अहंकारच आहे. पण मी असंही जे म्हणतो की भगवंत माझ्याकडून बोलून घेतो, माझा मला असं म्हणायचं आहे की बहुसंख्य लोक माझ्यासारखं काहीतरी अडचण असली की आम्ही तुमच्याकडे पळत येतो, पण ईश्वरीय प्रेमाने आणि असं एकदम निरीच्छ मनाने यायला आम्हाला बुद्धी व्हायला आम्ही घरी काहीतरी काय करायला पाहिजे. प्रश्न गहन जरी असला तरी तो आजच्या काळाला अनुसरूनच आहे की कुठेही तरी दुखणं असल्याशिवाय वैद्याकडे जात नाही. आणि आज जो दुखणं मुख्य आहे ती अशांतता. हा अशांतता का झाली हा प्रश्न नाही, एक तुमच्या राजकीय लोक हे सांगू शकतील किंवा दुसरे जे शास्त्रज्ञ आहेत ते सांगतील. परंतु आज जो मुख्य जो आहे आपली असमाधानी वृत्ती, हे परिस्थितीने झालेली नाही आहे, परंतु आपण दुसऱ्याचा मत्सर करून ती झालेली आहे. एक डॉक्टर आज प्रॅक्टिस करतो आणि चौथ्या वर्षी गाडी बंगला वगैरे घेऊ शकतो, आणि दुसरा डॉक्टर भरपूर प्रयत्न करतो, भरपूर हे करतो, पण त्याच्या सकाळ ते संध्याकाळपर्यंतची वेळ निभावणं त्याला कठीण जातो. हा जो आपण तुलना आपसात करतो, ती तुलना आम्हाला घातक असते. ती तुलना दुःख देते डॉक्टरला, किंवा जो कष्टकरी आहे किंवा पैसा मिळवणार आहे या वस्तू मिळवणार आहे, त्याच्या वस्तू मिळवण्यात त्याला दुःख नसतो, परंतु तुलनेत त्याचा दुःख. ही तुलना करायला आपण जर थोडासा बाजूला सारली किंवा तुमच्या शंकराचार्यांच्या भाषेत आपण त्याला समजून घेतलं, ॲनालाइज केलं, तर आम्ही त्याच्यातून पाहतो. एक प्रश्न आहे डफळ गुरुजींनी विचारलेला आहे, शास्त्रात किंवा व्यवहारात दैव हा एक भाग आहे, तर दैव म्हणजे काय? जे आपल्या प्रयत्नाच्या पलीकडे जो आहे तो दैव. त्याचे तो आणखीन हे होईल, त्याच्यात विश्लेषण होईल. आत्मा किंवा पर्यंत आपण जर कंट्रोल करू शकतो किंवा बाह्य जे अदृश्य शक्ती आहे यांच्यावर आपण प्रभुत्व मिळवू शकतो, तरी सुद्धा दैव राहील. परंतु आज तो सुद्धा दैवाचाच अधीन आहे, कारण आम्ही त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. जे अदृश्य आहे आणि जे आपला कुवतीच्या बाहेर आहे, काया वाचा माणसा, जे प्रयत्नाच्या पलीकडे जो साध्य होतो किंवा होताना दिसतो तो दैव आहे. माझ्या जन्म आणि मरण सुद्धा दैवाधीन आहे, कारण तो माझ्या हातात नाही. आणि कोणतेही भौतिक असो किंवा आध्यात्मिक प्रगती सुद्धा माझ्या हातात नाही, कारण मी आपला प्रयत्न करून तिथे थकतो, त्याच्यानंतर दैव आपला दरवाजा उघडतो. ते कोण असेल ते मला नाही सांगायचे. इथं तो स्वामीजी $1,000,000 क्वेश्चन आहे की प्रयत्न आधी आहे का दैव आधी? प्रथम प्रयत्न आहे, कारण दैवाने मला भरपूर शक्ती दिलेली आहे. म्हणजे शरीर दिलेलं आहे, मन दिलेलं आहे, आणि मनात अनेक वस्तूंचा संचय करून ठेवलेला आहे. त्या संचयाच्या मुळे मी जर त्याचा उपयोग जर केला नाही तो देव काय करणार? पण शरणागती माझी नाही आहे. मी आज मी आहे, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, हे सर्व जग पाहिजे, मला मोक्षही पाहिजे.
म्हणजे इच्छा जिथपर्यंत आपण इच्छेचा विस्तार करू शकतो तो आकांक्षा ज्याला म्हणू शकतो, ती मोक्षाची श्रेष्ठ आकांक्षा मानली गेलेली आहे. तर मोक्ष सुद्धा जर हे करायचे असेल तर याच्याकरता पहिला मला प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि तो प्रयत्न करता ईश्वराने मला जे काही साधन दिलेले आहे, शरीर दिलेलं आहे, मन दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, त्याला सुदृढ करण्याकरता प्रयत्न करता एक योगासन वगैरे जे करण्याची प्रवृत्ती दिलेली आहे, तर याच्यातून जर मी प्रयत्न केले आणि जर सफल झालं नाही मगच गौरव होईल, त्याच्याकरता गौरव पुढे येणार नाही. म्हणून पहिला प्रयत्न साधन तर त्यांनी दिलेलंच, साधन दिल्यानंतर ते साधनाचा उपयोग करणं म्हणजे प्रयत्न, आणि ते प्रयत्न केले प्रयत्नाची तिथे पराकाष्ठा होईल म्हणून द्यायला लागतं. तसा दोन्ही एकदमच येतात, साईड बाय साईड ते चाललेले आहे. म्हणजे हा आगे आहे, हा मागे आहे, हे पुढे आहे असं नाही, पण आज तो तिथे आहे. पण त्याचा उपयोग मला साधनांचा भरपूर उपयोग केल्याशिवाय त्याच्याकडे जाणं हा चुकीचाच मानतो. भक्तीमानसाठी आपण तेच करतो ना. मी जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा बाजारला जात नाही, तसा सारखा ते साधन. जीवन चांदवडकरांचा एक प्रश्न आहे, योगिया साधले जीवन काळ, हे जीवन काळ काय? आता जसं मी म्हणलो की सरेंडरच्या वेळी मी करत नाही, याच्या करता करूचा तो आहे हे भान ठेवून मी कर्म करताना माझ्या मनाची आंतरिक स्थिती असेल ती जीवन कला. आणि ते ज्याला साधली तो कोणी असू शकतो. ते तुकाराम महाराजांचे सारखे संसारी असू शकतो, ज्ञानेश्वर महाराजांचे सारखे बालब्रह्मचारी असू शकतो, शंकराचार्यांचे सारखे महान संन्यासी असू शकतो, ते कोणी असू शकतो. पण ती जीवन कला त्यांना साधली. त्यांचाच एक प्रश्न आहे, हरिपाठात असं उल्लेख आहे की समाधी संजीवन, तर समाधी संजीवनाचा अर्थ काय होईल? त्याला आपण समाधी शब्दाला समजून घेऊ. आम्ही कडक उपवास करू शकतो. उपवास म्हणजे न खाणं, 2 दिवस 4 दिवस 7 दिवस. आता जैन लोकांचा जसा असतो संसारा ते घेतात, 40 दिवस 50 दिवस असं म्हणून ते न खाताना जीवन आपलं जगतात. किंवा त्याला ग्लटन सारखं खातच राहील, जेवढं खाता येईल तेवढं खायचं. आणि कोणाचा होता तो दिल्लीचा राजा, तो खायची ओकून यायची, पुन्हा खायची, पुन्हा ओकून यायची. हे सुद्धा ते बाजू आपण जाऊ शकतो, इकडे किंवा तिकडे. पण ते समज आहे की आपले आचार, आहार विहार, आचार वगैरे सर्व जे तो सम राहतील. इथे काट घेता याचा तराजू शकता, ते तुला व्यशाचा तराजू तो इकडेही राहता का म्हणे इकडेही गमत नाही, तो सम आहे. त्या समातून समाधी शब्द निघालेला आहे की जे इकडेही नाही बॅलन्स म्हणून जो राहू शकतो कोणत्याही परिस्थितीत असो, तो समाधी आहे. ज्यांनी ते साधली तो संजीवन समाधी, ते ज्ञानेश्वर महाराजांनी साधले. आपण मागे एकदा म्हणाला होता की मीचा विस्तार तरी करा किंवा मीचा संकोच तरी करा, हे कसं करावं असा एक प्रश्न आहे. उदाहरण द्यायचे झालं तर मीचा विस्तार रावणाने केला, खूप वाढवला. त्यामुळे भगवंताला त्याचा नाश करण्याकरता स्वतः अवतार धारण करायला लागला. म्हणजे सर्व मीच केला, माझाच आहे. हे करा मी 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 करता करता तर केव्हा तरी त्याला आपोआप वेळा येईल की मी म्हणजे काही नाही, तर पुन्हा ज्याला रेडिकल चेंज म्हणतात ते आपोआप होईल. आणि दुसरा विचारपूर्वक याच्याकरता कधीचा मी नाही. प्रत्येक जागात मी आहे, तो कांद्याच्या पापोदासारखा सोलत त्याला, ते सोडला म्हणजे आपोआपच कन्क्लुजन एकच आहे. एकात वाईट चांगला असा विचार न करताना सर्व मी माझा आहे.
अहंकाराची प्रवृत्ती एवढं वाढवा की अहंकाराला पुढे वाढायला जागाच राहू नये, आपोआप फुटेल. आणि दुसरा त्याला येतो ॲटम सारखा असा संस्कृत एवढं करा की बर्स्ट होऊन संसारातच तो आपला याच्यातून मुक्त होऊ शकेल. ॲटम ब्लास्ट त्याच्यात दोन्हीचा परिणाम एकच आहे, क्रिया निरनिराळी दिसतात. संसाराच्या दृष्टीने तो वाईट दिसतो, तो खरोखर तो वाईट नसतो. त्यांनी विरोधी भक्तीने आपला संसार चालवतो. कोणाला विचारायचंय? हा, हा प्रश्न असा आहे रावत काकांचा की प्रारब्ध म्हणजे काय आणि संचित म्हणजे काय? प्रारब्ध अनेक पहिला मी आपल्याला समजून घेतो. मी या जन्मात जे आज आलेलो आहे तो एवढंच 80 वर्ष आधी जन्मात आलो आणि तिथूनच माझी वाट झालेली आहे. आणि ते जर मी विचार केला तर मागच्या जन्म माझ्या याच्यात येत नाही. तर मागच्या जन्माचा जर मी कारण मागच्या जन्माचा विचार नाही केला तर आजच मी एवढं प्रगत का झालो. अनेक युगानुयुगांपासून मी मनुष्य देह धारण करून इथपर्यंत आलेलो आहे. त्याला हळूहळू सुधारत असं एक जसं ते कुम्हार मटका तयार करून ठेवतो असा मटका तयार करून आणलेला आहे. तो याच्याकरता जे काही प्रत्येक जन्मात मी काही चांगले वाईट हे जो कर्म करून ठेवलेले आहे ते पूर्वी आता सकट पूर्वी केलेले आहे. पूर्वी ते तो आले त्या जन्माच्या बरोबर म्हणजे तो हिशोब आला. पुढचा प्रारब्ध आहे आणि संचितही. संचित ज्यावेळी फल देण्याकरता आलेला असतो त्यावेळी तो संचित होतो. माझ्या प्रारब्धात अनेक गोष्टी आहेत पण आज तो फल देण्याकरता आलेला आहे. जेवढं फल देण्याकरता आज आलेलं आहे तेवढं संचित आणि बाकी पुन्हा प्रारब्धाच्या याच्यात ऍड होत राहील. करूच नका नाही करूच नका. माझा ते उत्तर नाही असं नाही. तुम्ही करूच नका, याला वाढवून द्या. वाढता 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 लेटीत बस म्हणजे नामशेष तरी होऊन जाईल. रावणाच्या सारखं तरी होऊन द्या. जेवढं त्याला करता येईल जेवढं वाईट ज्या जगाला दुखवण्याचा जेवढा प्रयत्न असतात तेवढं त्यांनी करता 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 जेवढं करता येतो ते केला आणि केव्हा तरी बस होईल. किंवा सर्व वाईट कमी करता 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 शून्यावर यामध्ये तोही संपून जाईल. दोन मार्ग आपलेच. या दोन्ही मार्गातला तुम्ही कुठला मार्ग रेकमेंड कराल? तो म्हणेल की विचारपूर्वक हे करावं. मला जर कोणती गोष्ट आवडत नसेल मला तर मी दुसऱ्याला सुद्धा त्याचा दान देऊ नये. स्वामीजी जर एखाद्याला साक्षात्कार झाला आणि समजा त्याने सांगितलं की मी प्रत्यक्ष परमेश्वराला पाहिलं तर त्यावेळेला तो मानसिक दृष्ट्या त्याला लागतो सायकोलॉजिकली whether he sees it the God or it is a physical being of the God. खरं म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार कोणाला होऊ शकतच नाही. आम्हाला एखादी झलक दिसते. ती मानसिक पातळीवरती असते का फिजिकली दोन्ही असते. ईश्वराला मला जर कोणत्याही मार्गात आणायचे झाला तो एक कोणाच्याही तोंडून कोणाच्याही याच्यातून तो किंवा कोणत्याही प्रकारचा रूप घेऊन तुम्हाला तेवढा पुरता ते दाखवू शकतो. पण तो ईश्वरी साक्षात्कार नाही. तो त्यांनी एक इमेज तयार करून माझ्या पुढे टाकून दिली की कमीत कमी आता तरी समाज सांगण्याकरता जसं स्वप्न आहे स्वप्न सत्य आहे. जोपर्यंत तो स्वप्न आहे तोपर्यंत तो सत्य. ज्यावेळी मला जाणीव होती की अरे तो स्वप्न होता म्हणजे तो संपला. तसा हा साक्षात्कार ईश्वराने मला काही एक कारणाकरता त्याने पाठवले
ते पण स्वप्नच आहे का? तोही एक प्रकारचं स्वप्नच आहे. मला त्याच्यातून बोध घ्यायचा, कारण स्वप्न फिजिकल किंवा मानसिक विकृतीने सुद्धा होऊ शकतो. अत्यंत क्लेशात असेल, अत्यंत दुःखात असेल तरी सुद्धा मला स्वप्न पडू शकतो. जास्ती ऐश आराम केला असेल तरी सुद्धा मला स्वप्न पडू शकतो. ते दोन्ही स्वप्न सत्य असतील असं नाही. यामध्ये फक्त स्वप्न ओळखायचं कसं? त्याला काही मार्ग नाही. तुमची पहिला फिजिकल म्हणजे एखादी गोष्ट नॉर्मल कोर्समध्ये होणं आणि एखादी विकृतीमुळे होणं, यामध्ये फरक कसा पडतो? तर नॉर्मल कोर्समध्ये आहे की नाही आपण जाणू शकतो ना, त्याचा विषय होतो किंवा नाही. मला हे जो या आठवड्यात या सप्ताहामध्ये जो मला स्वप्न पडला, तो स्वप्न माझ्या विकृतीमुळे आहे, म्हणजे अतिचिंतन केला किंवा माझी फिजिकली मी खूप निराळ्या प्रकारने वागलो, नॅचरल म्हणजे जास्ती स्ट्रेन झाला किंवा जास्ती आनंदात राहिलो, त्यावेळी हा स्वप्न पडला किंवा तिचा नॉर्मल स्टेट पडला. दैनंदिन जे माझी दिनचर्या आहे यातच मला स्वप्न पडलेलं असेल, तो स्वप्न 90% तरी खरं होतं. असं नाही का होऊ शकत की समजा मी दुसऱ्यांचे साक्षात्कार वाचले, त्यांचे अनुभव ऐकले आणि त्यानंतर मला पण असं काहीतरी झाल्यासारखं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नसतं? असं होईल, असा भास एक प्रकारचा भासच आहे. म्हणजे असं समजा असा भास झाला तर तो भास होता का नाही हे कसं ठरवता येईल? आता तुम्ही वाचून कोणते ईश्वराच्या बाबतीत आपण काहीतरी तुम्हाला साक्षात्कार झाला, ईश्वर म्हणजे काय त्याच्या कुठेतरी वाचून म्हणा किंवा म्हणून हे करूनच आपल्याला भास आला असेल ना, पण ईश्वर तोच आहे का? नाही, आपण गणपतीचा स्तोत्र म्हणतो, तूच ब्रह्मा आहे, तूच विष्णू आहे, तूच रुद्र आहे, सर आपण त्याला म्हणतो. तर मला ब्रह्माही माहिती नाही आहे, विष्णूही माहिती नाही आहे आणि रुद्रही माहिती नाही, तरी सुद्धा मी त्याच्यावर आरोप करून ठेवतो. लोकांनी निरनिराळी आकृती तयार केलेली असते, एक दंत आहे, तोंड असं आहे, अमुक आहे, तमुक आहे, अशा प्रकारचा गणपती तयार केलेला आहे. तर तोच मला दिसला म्हणजे तो वाचून आलेला आहे असं आहे ना. मी कधी गणपतीचा स्तोत्र वाचलाच नाही, परंतु त्यावर जर मला गणपती जर दिसला, मी कधी पाहिला नाही, मी कधी वाचला नाही, कधी त्याचा चित्रही पाहिला नाही, असं स्थितीत जर गणपती दिसला तो समजायची की तो स्वप्न सत्य आहे आणि तो काहीतरी कारणाकरता मला मिळालेला आहे. एक गोष्ट एक सांगतो, मी उत्तर भारतातून ज्यावेळी दुसऱ्यांदा, पहिल्यांदा आलो होतो परदेशात जाण्याकरता, दुसऱ्यांदा ज्यावेळी मी जबलपूरला गेलो आणि थोडासा डिस्टर्ब स्थितीत नाही, पण एक अशा स्थितीत की नको आहे आपला दक्षिणेकडे जाऊन कुठेतरी राहावं याकरता जेव्हा मी बाहेर पडलो, मी कधी ज्ञानेश्वरांचं चित्र पाहिलं नव्हतं. आणि ज्ञानेश्वरांचे जसं तुलसीदासाची महिमा होती तसं ज्ञानेश्वर दक्षिणात एक तुलसीदास होऊन गेलेले आहे, एवढंच मला माहिती आहे. पण यांची पूर्ण माहिती मला काही नव्हती. माहिती माहितीपेक्षा त्यांच्याविषयी नॉलेज म्हणावं तो झिरो होता, ऐकून म्हणजे काही होत नाही. परंतु ज्यावेळी मी दक्षिणेकडे निघालो त्याचवेळी मला ज्ञानेश्वर महाराज जसं हे चित्रात पद्मासनात बसलेले आहे या स्थितीतच मी त्यांचं चित्र नाही पाहिलं. मी त्यांच्यासमोर बसलेलो होतो, बोलत होतो. काय बोलत होतो ते मला कोणत्या भाषेत सांगत होते तो विषय निराळच आहे. तर असं त्यावेळी पाहिला तर त्याचा अर्थ असाच आहे की मी त्यांच्या भूमीकडे निघालेलो. त्यावेळी मी इग्नोर स्वप्न ते समोरची स्वप्न नाही पाहिलं, पण हे रेल्वेमध्येच मला ते प्लॅटफॉर्ममध्ये दिसले आणि तिथून बाहेर पडल्यावर म्हणजे इथे आल्यानंतर 4-5 वर्षाच्या नंतर मी ज्ञानेश्वरांच्या दर्शनाला गेलो. याचा अर्थ की जो पाहिलेला नाही, ज्याच्याविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, तो जर पाहिलेला असेल, तो जर त्या रूपाने पाहिला तर तो खरोखर तो स्वप्न सत्य. कारण ज्यांनी विष्णू भगवान, विष्णू गणपती, शंकर यांची जी मूर्ती तयार केलेली आहे त्यांना प्रत्यक्षात ते स्वप्न दिसलेले आहे किंवा प्रत्यक्षात ध्यानात बसल्यावर सुद्धा त्यांना ते दिसले आणि त्यांनी ते तसे तयार करून ठेवले.
पण मी जर तसं करायला गेलो म्हणजे मी तो विष्णूची एक सुंदर मूर्ती पाहिली आणि तसंच मी आज बघायला लागलो म्हणजे तो सत्य नाही. तर आपण हे स्वतःच्या तुम्ही तुम्ही स्वतः ज्यावेळेला असं ज्यावेळेला खरा साक्षात्कार होतो त्यावेळेला आंतरिक प्रेरणेने ही गोष्ट सत्य हे पटते आणि ते तुम्हाला अनुभूती येते. आणि दुसरा एक साधा एक त्याचा टेस्ट आहे, जसं हे लिटमस टेस्ट आहे असा सारखंच एक टेस्ट आहे की हे पाहिल्यानंतर आनंद होतो का तुमचा तुम्ही जज करू शकता. नाही तो पाहायला सोडला अनेक गोष्टी आपण जाताना पाहतो, गाड्या पाहतो, हे पाहतो असं सारखं ते. याच संदर्भात एक प्रश्न होता की आपला गुरु कसा आपण ओळखावा, म्हणजे त्याची लिटमस टेस्ट काय? दासबोधमध्ये रामदासांनी गुरुच्या विषयी खूप लिहिलेलं आहे, ते आपण हे सोडूनच देऊ ते आपण सोडून देऊ. परंतु एक सिंपल गोष्ट असते की आपण ज्यांच्याकडे जातो थोडासा प्रसन्नता वाटली, त्यांचे काय म्हणतात तुमचे सिंपल शब्द जर आपल्याला अपील करायला लागले तर समजायचे की आता करून आपल्याला काहीतरी घेता येईल. जसं हे दत्त भक्तांना सांगितलं जाणं की 24 गुरु केले आणि हे झाला. दत्ताला काही गुरूंची गरज नाही आहे, पण ते त्यांच्या भक्तांनी तो केलेला आहे की जिथे जे मिळेल तो घ्यायची आणि फायनल तो सुप्रीमच्या हातात येतो, तो तुम्हाला आपोआपच तिथे घेऊन जाईल. PhD तुम्हाला करायची असेल त्यावेळी कोणीतरी तुम्हाला गाईड मिळेल, तोपर्यंत जिथे जिथे मिळेल घेत राहील. पुस्तकातून मिळू शकतो, सत्संगातून मिळू शकतो किंवा दैनंदिन घटना घडत जातात त्याच्यातून मिळू शकतो. त्यामुळे गुरु शोधणं काही अवघड नाही. तुम्हाला अपील होत असेल तर याचा शिष्य होणं कठीण आहे. शिष्याची लक्षणं पण सांगितली. त्यामुळे उत्तम शिष्य कसं व्हावं हे आपण बघायचं. जोपर्यंत मला गुरु पाहिजे असं म्हणलं तोपर्यंत तुम्हाला गुरु मिळणार नाही. कारण मी तुमचा एवढा जबरदस्त पडदा आहे की तो चिरून तुम्हाला पलीकडे जाणं ते कठीण. माझी आता सर्व शक्ती संपलेली आहे. म्हणजे तुमच्या शारीरिक स्थिती चांगली असेल, हठयोग नसेल तर तुमचे हे भक्तियोग, ज्ञानयोग, बुद्धिमान असाल तर ते तीनू योगांचा समन्वय करून तुम्ही जर स्थिर असंतुष्ट असाल, तरी तळमळ आहे की मी एवढं मिळवला परंतु हा पुरेसा नाही. तंत्रविद्याने तांत्रिक विद्या शिकून घेतली तरी असं आहे. आणि त्याच्यानंतर जरी असेल तर गुरु आपोआप येऊन तुम्हाला हे करणार. कारण तुमची अहंकाराची जे ताकदीची जे एक हे आहे की मी एवढं मिळवलं, हे जो जिद्द आहे ती संपलेली आहे, तर तुम्हाला गुरु आपोआप मिळेल.